महाराष्ट्र भावांनो, आजच्या आपल्या ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज प्रॅक्टिस आहे आपली. आज संडे आपली ऑलाईफ इथं लावली आणि आता आपण डायरेक्ट ग्राउंडला आलो आहे. आपण काय आज सोसायटी खाली ब्लॉग नाही चालू केला, आज डायरेक्ट ग्राउंडला चालू करू ब्लॉग. तर आज प्रॅक्टिस आहे. प्रॅक्टिस शिवली होती 9 वाजता, आता वाजले 9:30, तरी पण अजून कुणीच नाही आलं. म्हणजे असं असतं की टाईमवर कोण येतच नाही खेळासाठी. बाकी उद्योग करायसाठी एकदम टाईमावर राहत आहे, पण खेळासाठी कोणीच टाईमावर येत नाही. बघा कोणीच नाही. तर माझे 1-2 कोऑर्डिनेटर आहे बस स्पोर्टचे, फक्त तेच आले. म्हणजे असं राहते. असं नाही केलं पाहिजे, खेळण्यासाठी तरी आलं पाहिजे ना. पण आता काय, प्रॅक्टिस आहे, नक्षत्र आहे आपलं 17, 18, 22, 23 तुम्हाला सांगितलंच आहे. तर आता बघूया किती जण आहेत आणि लवकर प्रॅक्टिस चालू करू. आज फक्त मी व्हॉलीबॉलच्याच मुलांना बोलावलं आहे आणि मुलींची सगळीच प्रॅक्टिस आहे. का बरं की काल भरपूर प्रॅक्टिस झाली पोरांची. काय कायांचे गुडघे फोडले, काय कायांचे शर्ट फाटले, कबड्डी घेतली ना. तर आता आपण फक्त व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस घेणार. तर चला बघूया. व्हॉलीबॉलची प्रॅक्टिस चालू आहे. इकडं व्हॉलीबॉलचे मुली आणि मुलं एकत्र आहे आणि आता त्यांची चांगली चालू आहे प्रॅक्टिस. रेफ्री म्हणून उभा आहे नाही का. पैकी प्रॅक्टिस चालू आहे 2 टीममध्ये. एक तिकडे एक टीम, इकडे एक टीम. 8-12. आता आमचा व्हॉलीबॉल झाला. आता आम्ही खो खो खेळतोय. मुलं आणि मुली एकत्र प्रॅक्टिस चालू आहे. आता या ठिकाणी आमचं सगळं खेळून बॅडमिंटन खेळायचं काम. आणि असं पाडतंय का रे घे. जिंकलो. आता आमची प्रॅक्टिस झाली. आता वाजले 4. कालचा टाईम झाला आणि आज पण उपाशी. तर आता जाऊया आपण घरी. बघा चालले सगळे ग्राउंड रिकामं झाले आणि रात्री परत बोलावले 7 वाजता खेळायला इथंच लोकल पोरांनी. बघू आलो तर येईल. तर चला जाऊया आता घरी. नाही जाऊ, मस्त जेऊया आणि मस्त आराम करू. आता चला आता जाऊया. आपली ओला पण आहे तशीच आहे, थोडी धूळ बसली. चालू करू. किती चार्जिंग आहे? हाय आता 80. भरपूर आहे. म्हणजे आता आपण संध्याकाळी बी येऊ शकतो. तर चलो जाऊया. आपण इथं थांबलोय कोपऱ्यावर. उसाचा रस प्यायला एकदम भारी. भूक लागली ना त्याच्यामुळं. थोडीफार एनर्जी तरी येईल त्या उसाचा रसा चांगलं. आता आपण आलोय बिल्डिंग खाली. तर जाऊया रूमवर, थोडं जेऊया आणि आराम करूया. चलो मित्रांनो, तुम्हाला माहिती मी झोपातून उठल्यावर 7 वाजता व्हॉलीबॉल खेळायला जाणार होतो. पण मला आता आठवलं की आपली मॅच चालू आहे इंडिया वर्सेस न्यूझीलंड आणि त्यात रोहित शर्मा खेळू राहिला आपला. आता मग तीच मॅच लावून राहिलो मी. हे बघा. तर आपण बघू रोहित शर्मा कोणत्या स्कोरवर खेळू राहिला ते आहे का.
त्याच्यावर आपलं डिसाईड होणार आपण प्रॅक्टिसला जाणार की नाही. तर बघा, हे बघा आपला रोहित शर्मा 26 खेळून राहिला. 26. जर रोहित शर्मा 26 खेळत असेल, 26 बॉल 26 रन, तर भाई रोहित शर्माची बॅटिंग चालू आहे. आता खच्ची 2 6 मारले. तर आपण काय प्रॅक्टिसला जात नाही आज मस्तपैकी क्रिकेटच बघू. तो रोहित शर्मा जर खेळत असेल आणि 20च्या पुढे जर असेल तर भाई कोणतंच काम नाही, सगळे काम बंद. तर प्रॅक्टिस तर लई लांबची गोष्ट आहे. तर आज आपण रोहित शर्माची बॅटिंगच बघणार. खूप दिवसांनी खेळून राहिला तो. तर आता तुम्हाला पण दाखवतो काय काय रोहित शर्माचे शॉट नाही का. तो रोहित शर्मा जर खेळत असेल आणि 20च्या पुढे जर असेल तर भाई कोणतंच काम नाही, सगळे काम बंद. तर प्रॅक्टिस तर लई लांबची गोष्ट आहे. तर आज आपण रोहित शर्माची बॅटिंगच बघणार. खूप दिवसांनी खेळून राहिला तो. रोहित शर्मा आता इथं आऊट झाला. कॅच घेतला त्याचा कोणीतरी जॅमिसनच्या बॉलिंगवर. ऐसा लग रहा था कि सलाह के तोड़ने की कोशिश है. पूरा प्रेशर बनाया दोनों ही गेंदबाजों ने कि न्यूजीलैंड को पहला ब्रेक थ्रू दिलाया काइल जेमिसन ने. कैप्टन ब्रेसवेल ने कोई गलती नहीं की. रोहित शर्मा एग्रेशन अंदाज में खेलने की कोशिश कर रहे थे. लेंथ वो थी नहीं जिसे ऑन दी अप मार सके. अगली उछाल के जेमिसन के पास. ठीक आहे, खूप दिवसांनी खेळला होता रोहित शर्मा. बरं वाटलं जरा. 29 बॉल 26 रन, 2 6 आणि एक फुल शॉट. आता विराट कोहलीवर राहिला. तर आता आमचे तर 26 रनांपर्यंतच आमचा आनंद होता. आता विराट कोहलीचे फॅन तुम्ही आनंद घ्या नाही का. तर बघू विराट कोहली पण किती खेळत होते, विराट कोहली किती रन करते ते नाही. तर हे बघा मित्रांनो, 8 बॉल 5 रन, एकदम काटाव मॅच आली. आणि त्याच्यात आपला वॉशिंग्टन सुंदर इंजर आहे थोडा, त्याला पाहता नाही येत. पण आता या ठिकाणी 4 मारला, 6 मारला, 4 मारला. आता फक्त आपल्याला जिंकायला 1च रन लागतं. बघूया, मी चालूच ठेवतो. आणि या ठिकाणी डायरेक्ट 6. तर आपण या ठिकाणी पहिली सिरीजमधली पहिली मॅच न्यूझीलंड वर्सेस इंडिया जिंकलोय. एकदम काट्या मॅच झाली होती. तर त्याच्यामध्ये विराट कोहली पण चांगला खेळला, 93. आपला रोहित शर्मा 26 आऊट झाला. आणि चांगली गोष्ट आहे विराट कोहली फॅनसाठी. अभिनंदन तुमच्यासाठी. आणि आम्ही पण मॅच पूर्ण बघत होतो विराट कोहलीमुळं, काय आम्ही सगळे बोलत होतो. तर आता आपण इथंच थांबतो. पण चांगलं वाटलं, म्हणजे विराट कोहली आणि रोहित शर्मा भरपूर दिवसांनी खेळले. त्यात रोहित शर्माचा 26 आऊट झाला, पण विराट कोहली चांगला खेळला, 1 नंबर खेळला, 93 आऊट झाला. पण ठीक आहे, बघू आता पुढची पण मॅच बघणार. आम्ही सगळ्या मॅचेस बघतो, सगळे एकत्र बघून नाही का. ऋतू, मी, त्याचा पप्पा, त्याचे बाबा, आम्ही सगळे बघतो. तर बघूया. चला मी आता इथंच थांबतो. जर खरंच आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. तर अण्णाचं म्हणणं आहे की सबस्क्राईब मानायचं विसरला तर तुम्ही सबस्क्राईब पण करा. आता काय फक्त 15 सबस्क्रिप्शन राहिले माझे, म्हणजे आता 85 झाले. तर लवकरात लवकर ते पण पूर्ण करा आणि 100चा आकडा पूर्ण करा नाही का. सपोर्ट करा भाई लोक. चला. हां, विराट कोहलीचे नाही झाले पण माझं शतक होऊ द्या. तर ठीक आहे, चला आजचा ब्लॉग आपण इथंच संपवतो.